आषाढी एकादशी जवळ आली आहे आणि उपवासाला 30-30 साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलायत ना? चला आज काहीतरी भन्नाट क्रिस्पी आणि खमंग बनवूयात. रेसिपी अगदी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण बनवतोय उपवास स्पेशल वरईची वडी. हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. स्वागत आहे तुमचं द फ्लेवर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. सुरुवात करूयात रेसिपीला. सगळ्यात आधी आपल्याला वरई मिक्सरला जाडसर अशी वाटून घ्यायची आहे. त्यासाठी आपण 1.5 कप वरई स्वच्छ निवडून घेतलेली आहे. आता ही वरई आपल्याला कोरडीच मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता खूप बारीक आपल्याला वरई करायची नाहीये. आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. उपवासासाठी आपण ही वडी करतोय, त्यासाठी आपण इथे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. आता तेल गरम झालंय, त्यामध्ये घालूयात जिरं. जर तुम्ही उपवासाला जिरं घालत नसाल किंवा वापरत नसाल तर तुम्ही स्किप करू शकता. आता जिरं फुललेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे मिरचीचा क्रश. तिथे आपण 5 ते 6 हिरव्या मिरच्यांचा क्रश करून घेतलेला आहे. तो सुद्धा आपण या तेलामध्ये परतून घेणार आहोत आणि त्याचा कच्चेपणा गेला की यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर इथे आपण 3 कप पाणी घेणार आहोत. ज्या कपाने आपण 1.5 कप वरई घेतलेली आहे त्याच कपाने आपण 3 कप पाणी घेतलेलं आहे. आता पाणी घातल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे रेड चिली फ्लेक्स, म्हणजेच लाल मिरच्या आपण सुकून त्याची पावडर केलेली आहे, ती आपण यामध्ये घातलेली आहे. आता यानंतर आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. आणि आता याला एक आपण उकळी काढून घेणार आहोत. आणि उकळी आल्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायची आहे वरई. जी वरई आपण मिक्सरला जाडसर वाटून घेतलेली होती ती वरई आता आपण या पाण्यामध्ये घालूयात आणि याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा चविष्ट आणि नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या द फ्लेवर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, कारण यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. आता तुम्ही बघू शकता आपण वरई व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही वरई आपल्याला शिजवून घ्यायची आहे. अगदी 5 ते 7 मिनिटं आपल्याला ही वरई शिजण्यासाठी लागणार आहे. जर तुम्ही पाण्याचं आणि वरईचं प्रमाण जे सांगितलं आहे त्याप्रमाणे घेतलं तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. वरई व्यवस्थित अशी शिजणार आहे. आता आपली वरई छान शिजलेली आहे. आता आपण याला थंड करायला ठेवूयात. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात. त्यासाठी आपल्याला बटाटे किसून घ्यायचेत. तर इथे आपण 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता आपण या बटाट्यांचा किस करून घेऊयात. बटाट्याचा किस केला की वडी करताना किंवा वडी तळताना ती छान तळली जाते आणि वडीला छान एक बाइंडिंग येतं. तर आपण अशाच प्रकारे आता सगळे बटाटे किसून घेणार आहोत. आता तोपर्यंत आपलं वरईसुद्धा थंड झालेली आहे. आता ही थंड केलेली वरई आपण एका भांड्यामध्ये घेऊयात आणि आता यामध्ये आपण घालूयात उकडून किसून घेतलेला बटाटा. आणि हे संपूर्ण मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, कारण आपल्याला त्याच्या वड्या थापायच्यात. तर अशाच प्रकारे आपण हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित असं मळून घेऊयात. आता मिश्रण आपलं मळून तयार झालेलं आहे. एका ताटामध्ये आपण तेल लावलेलं आहे खाली आणि त्यावरती आता हे मिश्रण आपल्याला थापून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला याच्या वड्या पाडता येतील. तर व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण थापून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला हे मिश्रण दाबायचं नाही आहे, हलक्या हातानेच आपण हे थापून घेणार आहोत. आणि त्यानंतर आता आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तुम्हाला कशा आकारामध्ये वड्या पाडायच्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही त्या वड्या पाडून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता आपण अशा छोटे छोटे वडे याच्यात तयार करून घेतलेले आहेत. आता ही वडी तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकता. आज आपण याला डीप फ्राय करणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान असं गरम झालेलं आहे. आता एक एक करून आपण या सगळ्या वड्या थोड्या थोड्या बॅचमध्ये तळून घेणार आहोत. तर अशाच प्रकारे आपण या वड्या या तेलामध्ये घालूयात आणि याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. मध्यम आचेवरती दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत या वड्या आपल्याला तेलात व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. इथे घाई अजिबात करायची नाहीये. वड्या तेलात सोडल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी तसंच ठेवायचं आहे. त्याला लगेच आलटीपलटी करायचं नाहीये. 1 ते 2 मिनिटानंतर सोनेरी रंग एका बाजूने आल्यानंतर आलटीपलटी करून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित अशा वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. नेहमीचीच खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून घेतल्यानंतर आपली वरईची वडी तयार झालेली आहे. आता या उपवासाच्या वरईच्या वडीसाठी आपण एक खमंग अशी चटणी तयार करणार आहोत. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे भाजून त्याचा कूट तयार केलेला आहे. त्यानंतर आपण घेतलेला आहे 3 ते 4 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस. आता यामध्ये आपण घालूयात 2 ते 3 चमचे दही आणि त्यानंतर आपल्याला घालायचे आहे 2 ते 3 हिरव्या मिरच्या.
आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि सगळ्यात शेवटी आपल्याला या चटणीसाठी घालायची आहे साखर. आवडीप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. आता आपण मिक्सरला हे छान असं वाटून घेणार आहोत. गरज लागली तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे वाटण वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता चटणी आपली छान अशी तयार झालेली आहे. आता आपण या चटणीला देऊया एक खमंग तडका. जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर तुम्ही स्किपही करू शकता आणि तडका दिल्यानंतर तयार आहे आपली उपवासाची चटणी सुद्धा. काय मग या आषाढी एकादशीला किंवा पुढच्या उपवासाला ही वरईची वडी नक्की ट्राय करताय ना? रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि तुमच्या खवय्ये मित्रांसोबत शेअर करा आणि द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.